महा-डी-बी-टी स्कॉलरशिपचा फॉर्म रिन्युअल करायचा आहे, पण प्रोफाईल शून्य आहे का? हो, अवघ्या 20 मिनिटात तुम्ही फॉर्म भरू शकता. हो, तुम्ही ऐकताय ते खरं आहे. अवघ्या 20 मिनिटात तुम्ही प्रोफाईल रिक्रिएट करू शकता. मित्रांनो, घाबरून जाऊ नका. तुमची प्रोफाईल आपण पुन्हा रिक्रिएट करू शकतो. हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर तुमच्या अवघ्या 20 मिनिटांमध्ये फॉर्म भरून होऊ शकतो. चला तर मग सुरुवात करूया या व्हिडिओला. सर्वप्रथम मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुमची प्रोफाईल 0% झालेली. सर्वप्रथम गुगलवर टाईप करा महा-डी-बी-टी. .महाराष्ट्र.gov.in. विंडो ओपन झाल्यानंतर तुमच्या उजव्या साईडला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप या टॅबला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक विंडो ओपन झालेली दिसेल. त्या विंडोच्या उजव्या साईडला ॲप्लिकंट लॉग इन या टॅबला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होईल. तेथे आपण मागच्या व्हिडिओमध्ये लॉग इन आय डी कसे क्रिएट करायचे हे आपण शिकलेलो आहोत. आता आपण लॉग इन आय डी इथे टाकून त्यानंतर लॉग इन आय डी लॉग इन झाल्यानंतर लॉग इन आय डी पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन आय डी ओपन झाल्यानंतर पुढे काय करणार आहोत ते आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम लॉग इन आय डी तुमचा टाकून घ्या. नंतर पासवर्ड एंटर करा. नंतर कॅप्चा टाका. लॉग इन इयरला इथे क्लिक करा. इथे तुम्हाला दिसेल अकॅडमिक इयर. या अकॅडमिक इयरमध्ये 2024 आणि 25 असे दोन तुम्हाला टॅब दिसतील. आपण शैक्षणिक वर्ष 2025-26चा फॉर्म भरणार आहोत. तर तुम्हाला इथे दोन टॅब ज्या दिसल्या त्यामध्ये आपण शैक्षणिक वर्ष 2025-26 सिलेक्ट करून सबमिट केले. तुमच्या समोर एक नवीन विंडो ओपन होईल. इथे तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन बघायला मिळतील. त्यानंतर तुम्ही ओके या टॅबला क्लिक करा. तर इथं तुम्हाला पाहायला मिळेल की तुमची प्रोफाईल 0% आहे. ती आपण कशी रिक्रिएट करायची त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवलेला आहे. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला येत राहतील. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करू. मी आहे प्रीतम. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे महा-डी-बी-टी स्कॉलरशिप. तर आता आपण मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आपण प्रोफाईल नेमकी काय झिरो झालेली आहे ते पाहणार आहोत. तर तुम्ही आता तुमच्या स्क्रीनवर बघत आहात की ही प्रोफाईल 0 झालेली आहे. तर ही प्रोफाईल रिक्रिएट कशी करायची? पुन्हा आपण सुरुवात करू. लॉग आउट मारू आणि लॉग इन पुन्हा करू. लॉग आउट मारू. पुन्हा तुमच्या इथे समोर तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाका आणि त्या पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही लॉग इन करा. लॉग इन इयरला क्लिक. तुमच्यासमोर आता विंडो ओपन झालेली आहे. मगाशी तुम्हाला सांगितलं की त्या पद्धतीनं तुमचे 25-26चे प्रोफाईल अगदी 0 झालेलं आहे. तर आपण हे प्रोफाईल रिक्रिएट कसं करायचे ते जाणून घेणार आहोत. तर इथं आपण मागच्या वर्षी जो फॉर्म भरलेला आहे म्हणजे शैक्षणिक वर्ष 24-25चा जो फॉर्म भरलेला आहे तो सिलेक्ट करा आणि सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला एक माय अप्लाइड स्कीम ही विंडो दिसेल लेफ्ट साईडला. तर त्यावर तुम्ही क्लिक करा. नवीन विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्ये अप्रूव्ड ॲप्लिकेशन याला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही मागील वर्षी जो फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मची तुम्हाला डिटेल्स दिसतील. व्ह्यू फॉर्म
हा इथे क्लिक करा. या व्ह्यू फॉर्मला तुम्ही क्लिक केला तर तुमचा मागील फॉर्म ओपन होईल आणि त्या मागील फॉर्ममध्ये शेवटमध्ये जी तर तुम्ही मागील वर्षीची डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेली आहेत ती अपलोड केलेली डॉक्युमेंट तुम्हाला डिस्प्ले होतील. तर तुम्ही काय करा, व्ह्यू अपलोड डॉक्युमेंट्स या टॅबला क्लिक करा. इथे तुम्ही मागील वर्षी जी डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे त्याचे डिटेल्स इथे ओपन होतील. तुम्ही अपलोड केलेले डोमिसाईल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, SSC मार्कशीट, तसेच तुम्ही जर सेकंड इयरला असाल तर सेकंड इयरचं मार्कलिस्ट तुम्हाला इथे डिस्प्ले होईल. जर तुम्ही थर्ड इयरला असाल मागील वर्षी तर थर्ड इयरचे डिस्प्ले होईल. त्यानंतर तुमचं जे कन्फर्मेशन लेटर आहे म्हणजेच कॅप ID सर्टिफिकेट ते तुम्हाला डिस्प्ले होईल. इथे मार्कलिस्ट डिस्प्ले होईल मागच्या वर्षीचे. तर या पद्धतीनं तुम्हाला जी डॉक्युमेंट डिस्प्ले होतात ती डॉक्युमेंट तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे. ती कशी तर पहा. आता इथे सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे काय तर तुम्ही मागील वर्षी जी डॉक्युमेंट अपलोड केलेली आहे ती डॉक्युमेंट तुम्हाला इथे डिस्प्ले होतील, परंतु वेगवेगळ्या प्रवर्गातील म्हणजे SC, ST, NT, SBC, OBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इन्कम सर्टिफिकेटची आवश्यकता नसते. म्हणजेच काय, ज्या वर्षी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्या प्रवेशित वर्षाचा उत्पन्न दाखला अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षापर्यंत ग्राह्य पकडला जातो. हा शासन निर्णय आहे. त्यामुळे नव्याने उत्पन्न दाखला काढण्याची काही आवश्यकता नसते. तर या पद्धतीनं जर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट मागच्या वर्षीचा जर हवा असेल तर तुम्ही इथे डाउनलोड करून घ्या. अन्यथा बाकीची जी डॉक्युमेंट आहेत ती डॉक्युमेंट डाउनलोड करून घ्या. आता मी हा मागील वर्षीचा एक EBCचा फॉर्म ओपन केलेला आहे. जर तुम्ही SC, ST, NT, SBC, OBC या प्रवर्गामध्ये असाल तर इन्कम सर्टिफिकेट जरूर डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर आपण डाउनलोड कसे करायचे हे पाहू. तुम्हाला व्ह्यू डॉक्युमेंट दिसते, त्या व्ह्यू डॉक्युमेंटला तुम्ही जावा. त्यानंतर व्ह्यू डॉक्युमेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला दिसते. ते SC, ST, NT, SBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पुन्हा अपलोड करण्याची गरज असते. तरीसुद्धा मी हे इन्कम सर्टिफिकेट त्या प्रवर्गासाठी डाउनलोड करून ठेवतो. ठीक आहे. आता मी इथं डाउनलोड केलेलं आहे. त्या डाउनलोडला तुम्ही इन्कम सर्टिफिकेट हेच नाव द्या आणि सेव्ह करा. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यकता लागणार नाही कारण ते ऑलरेडी अपलोड असणार आहे. परत कास्ट सर्टिफिकेटसुद्धा लागणार नाही, ते ऑलरेडी अपलोड असणार आहे. आता तुम्हाला SSC मार्कशीट लागेल. त्यानंतर सेकंड इयर फी रिसिट काय लागणार नाही आहे. त्यानंतर कॅप ID लागणार आहे. ते कॅप ID ओपन करा आणि ते कॅप ID तुम्ही डाउनलोड करा. ठीक आहे. तर इथं मी कन्फर्मेशन हे शॉर्ट फॉर्म टाकतो आहे, सेव्ह करा. त्यानंतर तुम्ही विंडो क्लोज करा. त्यानंतर फर्स्ट इयर मार्कशीट जे लागणार आहे ते फर्स्ट इयर मार्कशीट तुम्ही काय करा, डाउनलोड करून घ्या. त्यानंतर तुम्ही हे जे डाउनलोड केलेली डॉक्युमेंट जी आहेत ती तुमच्या डाउनलोडमध्ये असतील. ती डाउनलोडमध्ये असलेली डॉक्युमेंट एकत्र करा, एक डेस्कटॉपवर ठेवा, त्याचा एक वेगळा फोल्डर बनवा आणि त्यानंतर ती डॉक्युमेंट कशी अपलोड करायची हे तुम्हाला दाखवतो. लक्षात ठेवा मित्रांनो, आपण इन्कम सर्टिफिकेट, SSC मार्कशीट, त्यानंतर तुमचं जे फर्स्ट इयरचं कॅप ID सर्टिफिकेट आहे म्हणजे कन्फर्मेशन लेटर, ते फर्स्ट इयरचं मार्कलिस्ट, ते हे सगळे डाउनलोड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, लॉग आउट होणार आहोत. त्यानंतर आपण पुन्हा लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर पुन्हा आपण सगळा तुमचा जो पासवर्ड वगैरे टाकून कॅप्चा वगैरे टाकून लॉग इन झाल्यानंतर आपण 25-26चा फॉर्म भरण्यासाठी घेणार आहोत. तर आपण लॉग इन करू. पासवर्ड टाकू. लॉग इन इयर याला क्लिक ओपन होईल. त्यानंतर 2025-26 शैक्षणिक वर्ष 2025-26चा आपण स्कॉलरशिपचा फॉर्म भरणार आहोत. त्यासाठी 2025-26 सिलेक्ट करा, सबमिट करा. तुमची प्रोफाईल ओपन झालेली दिसेल. तत्पूर्वी आपण मगाशी जी डॉक्युमेंट डाउनलोड केली
ती आपण एकत्र करून ठेवू एका फोल्डरमध्ये. त्यानंतरनं ती अपलोड कशी करायची हे तुम्हाला दाखवतो. इथे तुम्हाला डाउनलोड झालेली डॉक्युमेंट्स तुम्हाला दिसतील. त्यानंतर तुम्ही एक नवीन फोल्डर तयार करा. मुलग्याचं नाव टाका. मी आता त्या मुलग्याचं नाव योगेश असं टाकतो. ही डाउनलोड केलेली सगळी डॉक्युमेंट तुम्ही यामध्ये सेव्ह करा. आता आपण पुन्हा त्या फॉर्मवर जाऊ. इथे तुम्हाला प्रोफाईल दिसते. त्या प्रोफाईलवर तुम्ही क्लिक करा आणि ते क्लिक केल्यानंतर ओके टॅबला क्लिक करा. ते इन्स्ट्रक्शन असतात सगळे. इथे तुम्हाला दिसेल की आता इन्कम सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला इथे दिसेल, पण इथं तुम्हाला ब्लँक दिसेल इन्कम सर्टिफिकेट, की जेणेकरून तुम्हाला तिथे अपलोडचा ऑप्शन दिसणार नाही. मी आता मगाशीच तुम्हाला सांगितले की SC ST NT SBC OBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट अपलोड करावे लागते. त्यासाठी तुम्ही काय करा, इन्कम सर्टिफिकेट पुन्हा अपलोड करा. तर आपण पुन्हा त्याच टॅबला जाणार आहोत जिथं आपण इन्कम सर्टिफिकेट ठेवलेलं आहे. ठीक आहे. त्या नावाचा फोल्डर ओपन करा आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल आपण मागची जी वर्षीची जी डॉक्युमेंट हे केलेले आहेत, डाउनलोड केलेले आहेत, तर ती डाउनलोड केलेली आपण पुन्हा तिथं अपलोड करणार आहोत. ठीक आहे. इथं का म्हणतोय मी SC ST NT SBC आणि OBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी हे मी दाखवतोय. जर तुम्ही ओपन या प्रवर्गामध्ये असाल तर तुम्ही इथे इन्कम सर्टिफिकेट नवीन जे तुम्ही काढलेलं आहे आर्थिक वर्ष 2024-25 ते अपलोड करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला डोमेसाईल दिसेल अपलोड केलेले. हे बघा, हे डोमेसाईल सर्टिफिकेट. त्यानंतर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट सुद्धा ते ॲटोमॅटिक तुम्हाला दिसेल. तर इथं तुम्हाला तुमचा बँक अकाउंट नंबर नाही टाकला तरी चालेल, सेव्ह करा. कारण हे आधार बेस्ड सिस्टीम असल्यामुळे तिथं तुम्हाला काय करता येईल, तुम्हाला आपल्या पण ॲटोमॅटिक ते पैसे डिस्बर्समेंट होतील. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा पत्ता दिसेल, सेव्ह करा आणि सेव्ह केल्यानंतर ओके करा. इथे मागच्याच वर्षीचे जी डॉक्युमेंट आहेत ती तुम्हाला दिसतात, ती पण सेव्ह करा. आता इथं तुम्हाला करंट कोर्स डिटेल्स इथे ब्लँक झालेलं आहे. ते ब्लँक झालेले डॉक्युमेंट तुम्हाला पुन्हा नव्याने भरायचे आहेत. त्यासाठीच मी तुम्हाला कॅप ID सर्टिफिकेट तुम्हाला जो दिलेला आहे. आता 11वी-12वीला जर विद्यार्थी असेल तर त्याला कॅप सर्टिफिकेट लागतच नाही. म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रमाला जे व्यावसायिक अभ्यासक्रम असतील, पदवी असेल, पदविका असेल, म्हणजे डिग्री असेल, डिप्लोमा असेल किंवा कुठल्याही जसे की वेगवेगळे व्यावसायिक कोर्स असतील, त्या व्यावसायिक कोर्सना कन्फर्मेशन लेटर लागतं. ते कन्फर्मेशन म्हणजेच कॅप ID सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. पण 11वी-12वी अव्यावसायिक कोर्स जे असतील, 11वी सायन्स, आर्ट्स सायन्स कॉमर्स, BA BCom BSc हे अव्यावसायिक कोर्स जे आहेत त्या अव्यावसायिक कोर्सना कॅप सर्टिफिकेटची आवश्यकता नसते. त्यामुळे डायरेक्ट इथं जर तुम्ही ते ॲटोमॅटिकली तुम्हाला ते हाईड होतं आहे काय काय ऑप्शन अव्यावसायिक कोर्स असल्यामुळे. जे व्यावसायिक कोर्स आहेत त्यांना तो टॅब ओपन होतो आहे. तर चला आपण मागील वर्षी तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे त्यामुळे इथे 2024 मी सिलेक्ट करतो. त्यानंतर कोल्हापूर सिलेक्ट करतो, तालुका. आता आमच्या इथे हा कोल्हापूरचा फॉर्म असल्यामुळे मी इथं तालुका करवीर निवडतो आहे. त्यानंतर आता हा डिप्लोमा कोर्सचा फॉर्म भरतो आहे त्यामुळे मी इथं डिप्लोमा सिलेक्ट केलं आहे. आता या डिप्लोमामध्ये अनेक तुम्हाला इथे दिसतील. ॲग्रिकल्चर डिप्लोमा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे डिप्लोमाज आहे, लॉचे डिप्लोमा वेगळे असतील किंवा अन्य काही. तर तुम्हाला इथं मी इंजिनिअरिंग सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर इथं मी कॉलेजचे एका नाव सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर तो विद्यार्थी कुठल्या ट्रेडला आहे तो ट्रेड सिलेक्ट करतो आहे. तो विद्यार्थी इलेक्ट्रिकल या डिप्लोमा कोर्सला शिकत असल्यामुळे मी इलेक्ट्रिकल सिलेक्ट केले. टाईप गव्हर्मेंट कोट्यामधून त्याचं ॲडमिशन आहे. कुठलाही डिप्लोमा करताना त्याला CETची आवश्यकता नसते. त्यामुळे मी इथे इंजिनिअरिंगची CETची आवश्यकता नसते डिप्लोमाला, त्यामुळे ते 0 टाकलेलं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन ID त्याचा जो आहे तो इथे टाकतो आहे. या विद्यार्थ्याचे ॲडमिशन 2023-24चे असल्यामुळे तो DN नंबर 23वरून चालवतो, त्यामुळे 23 सुरुवात असणारा DN नंबर आपण टाकलेला आहे.
त्यानंतर आपल्याला इथं कन्फर्मेशन चूज करायचं आहे, म्हणजे कॅप आय डी. तर इथं आपण कॅप आय डी सिलेक्ट करतो आहे. हा फर्स्ट इयरला विद्यार्थी पास झाला आहे, त्यामुळे इथं कंप्लीटेड. त्यानंतर कधी पास झाला आहे तर 2023ला पास झाला आहे. त्याचे पर्सेंटेज मी टाकतो आहे. रिझल्ट पास. जनरल कॅटेगरीचा आहे, त्यामुळे मी इथं जनरल सिलेक्ट केलेलं आहे. फर्स्ट इयरचं मार्कलिस्ट मी इथं अपलोड करतो आहे. इथे रेग्युलर मोडमध्ये ॲडमिशन आहे, इथं सेव्ह केलेलं आहे. त्यानंतर आपण सेकंड इयरचा भरणार आहोत प्रोफाईल. सेकंड इयर कंप्लीटेड 24, त्याला 75% मार्क पडलेत, 75.20. तर आपण तिथं 75.20 तिथं टक्केवारी दिलेली आहे. इथं सेकंड इयरचं मार्कलिस्ट आपण सिलेक्ट केलेला आहे, अपलोड केलेला आहे. रेग्युलर मोडमध्ये असताना मोड आपल्या पण आलेला आहे, तो सेव्ह केलेला आहे. त्यानंतर थर्ड इयरला त्याचं ॲडमिशन झालेलं आहे जून महिन्यामध्ये. थर्ड इयर परस्युईंग डेट जूनची टाकतो आहे. जूनच्या 19 तारखेला त्याचं ॲडमिशन झालं आहे. फी त्यानं 0 भरलेली आहे असं गृहीत पकडू. आणि त्यानंतर फी चूज केलेली आहे मी. फी इथं तुम्हाला ही सगळी डॉक्युमेंट जे दिसतात तुमच्या स्क्रीनवर, ती डॉक्युमेंट मी आता मागच्या वर्षीचा जो फर्स्ट इयरचा जो तुम्हाला इथं डॉक्युमेंट डाउनलोड केलेलं दिसतो आहे, त्या व्यतिरिक्त तुम्हाला सेकंड इयरचे मार्कलिस्ट लागणार आहे, ते बनवून घ्या प्रोफाईल. त्यानंतर तुम्हाला EBCचे डिक्लेरेशन लागणार आहे, किंवा SC ST NT SBCचं. SCला काय प्रतिज्ञापत्राची आवश्यकता नसते, त्यामुळे NT SBC OBC याचे जे डिक्लेरेशन आहेत ते MahaDBT पोर्टलवर उपलब्ध आहेत. ते डाउनलोड करून भरून तुम्ही ते तयार करून घ्या. त्यानंतर तुम्हाला इथे फी रिसीट दिसते, ते फी रिसीट मी अपलोड करतो आहे, सेव्ह करतो आहे. ठीक आहे. मगाशी मी तुम्हाला म्हणालो की आता पास्ट क्वालिफिकेशन आपल्याला भरायचं आहे. तर त्या पास्ट क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला 10वीचं मार्कलिस्ट भरणं गरजेचं आहे. तर आपण 10वीचं मार्कलिस्ट भरून दाखवणार आहोत. इथे SSC सिलेक्ट करा, म्हणजेच 10वी. त्यानंतर स्ट्रीम पण SSC. इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट म्हणजे 10वीची शाळा कुठे शिकलेली आहे ते सिलेक्ट करा. तालुका सिलेक्ट करा. त्यानंतर इथे काय शाळेची माहितीची आवश्यकता नाही, इथे SSC सिलेक्ट करा. त्यानंतर बोर्ड आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन, ते सिलेक्ट करा रेग्युलर मोडमध्ये. आता हा विद्यार्थी 23-24 आहे, म्हणजेच 22-23ला तो 10वीला होता. तर 22-23 इथं सिलेक्ट करा. इथं सिलेक्ट करताना 22 करा, इथं सिलेक्ट करताना 23 करा. त्यानंतर सीट नंबर त्याचा जो आहे फेब्रुवारी, मार्क 445, व्हॅलिड. इथं सॉरी डिटेल्स नॉट फाउंड त्यामुळं आल्यामुळं आपण हे मॅन्युअली अपलोड करणार आहे. नाहीतर इथं अगोदर MahaDBTमध्ये अपलोड होत होतं, आपल्या पण डिस्प्ले व्हायचे सगळे, ते आता डिस्प्ले होत नाहीत. अटेम्प्ट इथं 500 पैकी नुसतं इथं कितीपैकी किती मार्क पडलेत इथं तुम्हाला विचारते. मार्क तुम्हाला इथं किती पडलेत ते टाकायचं आहे. त्यानंतर टोटल मार्क कितीपैकी किती होते हे तुम्ही टाकायचं. इथं टोटल मार्क टाकायचे. तुम्हाला इथं ॲटोमॅटिक तुम्हाला इथं किती टक्केवारी पडली ते येऊन जाईल. त्यानंतर पास्ट पहिल्या अटेम्प्टमध्ये तो सुटलेला आहे, त्यामुळे इथं मार्कलिस्ट अपलोड करा 10वीची. SSC मार्कलिस्ट अपलोड केलेली आहे आपण, आणि सेव्ह करा. ठीक आहे. आता ही आपली प्रोफाईल 85% पूर्ण झालेली आहे. हॉस्टेल डिटेल्समध्ये जावा. हॉस्टेल डिटेल्समध्ये जर तो विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहत असेल तर हॉस्टेल करा, डे स्कॉलरमध्ये राहत असेल तर डे स्कॉलर करा. आता हा विद्यार्थी डे स्कॉलरमधला आहे, त्यामुळे मी हे डे स्कॉलर सिलेक्ट करतो आणि सेव्ह करतो. ही आपली प्रोफाईल अगदी 100% पूर्ण झालेली आहे. अवघ्या 20 मिनिटात ही प्रोफाईल आपली क्रिएट झालेली आहे, तयार झालेली आहे. त्यामुळं आपल्याला घाबरण्याची आवश्यकता नाही. ऑल स्कीममध्ये जावा. जो आपल्याला फॉर्म कुठल्या डिपार्टमेंटचा भरायचा आहे ते डिपार्टमेंट सिलेक्ट करा. आता मी डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन हे डिपार्टमेंट सिलेक्ट केले. त्यानंतर आपल्याला
EBCचा फॉर्म भरायचा आहे, त्यामुळे राजश्री छत्रपती शाहू महाराज सिलेक्ट केलेलं आहे स्कीम ती. ॲप्लाय केले. ॲप्लाय केल्यानंतर हा रिन्यूचा फॉर्म आहे का, आहे, यस. इथे रिन्यू ॲप्लिकेशन असल्यामुळे प्रिवियस ॲप्लिकेशन ID टाका जो तुम्हाला माहीत असेल, किंवा आपण मगाशी जो प्रोफाईल निवडलेला 24-25चा, तर त्यामध्ये 24-25मध्ये तो उपलब्ध असतो. जिथून आपण डॉक्युमेंट अपलोड केली, जिथून आपण डॉक्युमेंट डाउनलोड केलेले आहेत, घेतलेले आहेत, तिथंच ॲप्लिकेशन ID असतो हा. प्रिवियस ॲप्लिकेशन व्ह्यू फॉर्म तिथं जो आहे त्या टॅबच्या लेफ्ट साईडला तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. आता इथं मला माहीत असणारा जो ॲप्लिकेशन ID आहे तो मी इथं टाकतो, मागील वर्षीचा. तुम्ही स्टायपंड घेता का, नाही, मी कोणतेही प्रकारचे स्टायपंड घेत नाही तो विद्यार्थी, त्यामुळे इथे नो म्हणा. TFWS सीट नाही आहे, EWS सीट नाही आहे. आता इथं आपल्याला डॉक्युमेंट जे अपलोड करायचं आहे ते प्रतिज्ञापत्र अपलोड करायचं आहे. तुम्हाला इथं डिक्लेरेशन फॉर्म, हा जो डिक्लेरेशन फॉर्म दिसतोय त्या डिक्लेरेशन फॉर्ममध्ये तुम्हाला ते डाउनलोड करून मिळेल. ठीक आहे. तर आपण इथं अंडरटेकिंग इथं चूज केलेलं आहे. इथं डिक्लेरेशन EBC डिक्लेरेशन असं मी नाव दिले, इथं अपलोड केलेलं आहे. ओके. त्यानंतर सेव्ह केलेला आहे. आता हा माझा फॉर्म भरून झालेला आहे पूर्ण. तर या टॅबला क्लिक करा आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर हा फॉर्म झालेला आहे पूर्ण. अवघ्या 20 मिनिटांमध्ये ही प्रोसेस आहे, किचकट अशी काहीच नाही आहे. तर तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करा हा व्हिडिओ बघून. त्यानंतर आपण फॉर्म भरलेला मी तुम्हाला दाखवतोय. इथं हा फॉर्म आलेला आहे. इथं नवीन ॲप्लिकेशन ID तयार झालेला आहे 25-26चा. इथं व्ह्यू फॉर्म आहे. इथं या विद्यार्थ्याचा फॉर्म आपण भरलेला असल्यामुळे तुम्हाला इथं डिस्प्ले होते. तुम्हाला मी मगाशी डॉक्युमेंट जी काय अपलोड केलेली आहे ती दाखवतो. आता हे मगाशी मी इन्कम सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे. जर EBCचा फॉर्म भरणार असाल तर तुम्ही नवीन इन्कम सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला इथं फर्स्ट इयर मार्कशीट दाखवतोय. हे बघा, हे फर्स्ट इयरचं मार्कशीट आहे त्या विद्यार्थ्याचं. हे सगळे डॉक्युमेंट मी रँडमली सिलेक्ट करून दाखवतोय. हे आता कन्फर्मेशन लेटर आहे मगाशी अपलोड केलेलं आपण. इतकी सोपी प्रक्रिया आहे, तुम्ही किचकट काही नाही यामध्ये. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि असाच फॉर्म भरा. अवघ्या 20 मिनिटांमध्ये आपण हा भरलेला आहे. तर हा फॉर्म तुम्हाला, जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आणखीन नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. MahaDBTमध्ये जरी आपले प्रोफाईल 0 जरी झालेले असेल तरी ते प्रोफाईल अवघ्या 20 मिनिटांमध्ये रिक्रिएट कसे करायचे हा व्हिडिओ आपण इथे बघितलेला आहे. चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट टाकू शकता. आपल्याला हा व्हिडिओ जर नक्की आवडलेला असेल तर बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिळत राहतील. मी प्रीतम आणखीन अपडेट्स नवीन नवीन या यूट्यूब चॅनेलवर MahaDBT_scholarships या यूट्यूब चॅनेलवर नवनवीन व्हिडिओज टाकत जातो. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.